पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर एक रॅकेट चालतंय. जर तुम्ही त्या रस्त्यानं प्रवास करत असाल तर सावधान, ही बातमी तुमच्यासाठी. देशातला सर्वात आधुनिक आणि व्यस्त महामार्गांपैकी एक. दररोज हजारो गाड्यांची, कुटुंब, पर्यटक यांची या रस्त्यावरून ये जा असते. ते प्रवास करत असतात. पण याच एक्सप्रेस वेवर आता एका धक्कादायक कथित रॅकेटची चर्चा जी आहे ती रंगली. एक असं रॅकेट जे वाहन चालकांच्या भीतीवर चालवलं जातं. त्यांना भीती दाखवून हे रॅकेट चालवलं जातं आणि गाडीतून धूर येतोय या एका वाक्यातून हजारो रुपयांची उकळपट्टी केली जाते, असा दावा सध्या करण्यात आलाय. असं प्रकरण काही अनुभवी लोकांनी सांगितलंय. नेमकं घडलंय काय? एका वाहन चालकानं सोशल मीडियावर आपला एक अनुभव शेअर केला. तो आपल्या कुटुंबासह मुंबईहून पुण्याकडे निघाला. खालापूर टोल नाक्यानंतर त्यांनी एका फूड मॉलवर थांबून नाश्ता केला. प्रवास सुरळीत सुरू होता, पण कार्ला फाट्याजवळ अचानक ट्रॅफिक लागलं. गाडी हळूहळू पुढे सरकत असतानाच काही लोक अचानक गाडी समोर आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब, तुमच्या गाडीतून धूर येतोय, क्लच प्लेट जळाली असेल बहुतेक. आणि मग इथून सुरू होतो खरा गेम. गाडी बाजूला घ्यायला सांगितली जाते, बोनेट उघडायला सांगितलं जातं आणि काही सेकंदांत इंजिन मधून धूर दिसायला लागतो. सामान्य चालक घाबरतो, कारण इंजिन क्लचच्या टेक्निकल गोष्टी बहुतेकांना माहीतच नसतात. त्याच क्षणी हे लोक सांगतात की इंजिन जळेल, धूर येतोय, गाडी पुढे नेऊ नका, तातडीनं रिपेअर करावी लागेल, दुरुस्त करावी लागेल. आणि मग होते पैशांची मागणी. हे नेमकं कथित रॅकेट काम कसं करतं? तर व्हायरल दाव्यानुसार हे लोक आधी फूडमॉल परिसरात गाड्या टार्गेट करतात. काय असतं की आपण जाताना जे फूडमॉल बांधलेत एक्सप्रेसवेला, तिथंच गाडी थांबवतो, तिथं नाश्ता करतो. पण हे लोक तिथं बरोबर हेरतात की नेमका कोणता वाहन चालक आपल्याला आपल्या तावडीत सापडेल. त्यातल्या त्यात फॅमिली सोबत असलेल्या गाड्या, बाहेर गावचे लोक, सिनियर सिटीजन्स असलेली वाहनं यांच्यावर ते लक्ष ठेवतात. यानंतर त्यांचा एक साथीदार जो असतो तो पुढे उभा असतो. त्याला तो त्या गाडीचा नंबर, मॉडेल आणि आतमध्ये किती लोक बसलेले आहेत याची माहिती देतात. आता तुम्ही म्हणाल की हो ते ठीक आहे, पण धूर आला तरी कसा? तर या दाव्यानुसार गाडीचं बोनेट उघडल्यानंतर इंजिनच्या गरम भागावर एक रबरी पावडर सारखा पदार्थ हे लोक नजर चोरीनं टाकून देतात. इंजिन गरम असल्यामुळे तो लगेच जो पदार्थ आहे तो जळतो आणि धूर निघू लागतो. चालकाला वेपराईज आपण त्याला म्हणतो. चालकाला वाटतं की खरंच क्लच प्लेट जळाली आहे, याचा म्हणूनच धूर येतोय. आणि मग होते सुरू उकळपट्टीची पद्धत. नंतर मग आता सेटिंग करावी लागेल, क्लच प्लेट बदलावी लागेल, आता नाही केलं तर इंजिन जळेल असं सांगून हजारो रुपये त्यांच्याकडून घेतले जातात. काही वेळा जुने स्पेअर पार्ट्स नवीन म्हणून बसवले जातात, तर काही वेळा फक्त वेळ घालवून रिपेअरिंग झाल्याचं दाखवलं जातं. आणि सर्वात मोठा प्रश्न, जर हा दावा खरा आहे तर इतक्या सुनसान भागात स्पेअर पार्ट्स लगेच कुठून येतात? ट्रॅफिकच्या ठिकाणीच हे प्रकार का होतात? आणि संबंधित यंत्रणांना याची माहिती का नाहीये? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सत्य काय? तर महत्वाचं म्हणजे या रॅकेटबाबत अधिकृत पोलीस तक्रार अद्यापपर्यंत झालेली नाहीये. पण सोशल मीडियावर ज्या लोकांना अनुभव आला त्यांनी तो आपला अनुभव जो आहे तो कथन केलेला आहे. त्यामुळे असं काही घडलं तर असं होऊ शकते, फक्त तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. वाहन चालकांनी कोणतीही घाई न करता अशा वेळेस अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा, डॅशबोर्ड वॉर्निंग आणि इंडिकेटर तपासा आणि अनोळखी रोड साईड मेकॅनिकल आहेत किंवा जे गाडी दुरुस्त करणारे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं तज्ज्ञांचंही म्हणणं आहे. जर असा प्रकार तुमच्यासोबत झाला असेल तर लक्षात ठेवा, अशा वेळेस पॅनिक होऊ नका. डॅशबोर्डवरील वॉर्निंग लाईट तपासा, ट्रस्टेड मेकॅनिक जो आहे त्याला व्हिडिओ कॉल करा, सर्व्हिस सेंटरला फोन करा, शक्य असल्यास त्या ठिकाणचा व्हिडिओ रेकॉर्ड करा, जबरदस्ती वाटल्यास 112 किंवा हायवे पोलीसला संपर्क करा. शेवट काय? तर हायवेवर मदतीच्या नावाखाली भीती विकणारे लोक सक्रिय असतील तर तो केवळ स्कॅम नाहीये, तर प्रवाशांच्या विश्वासावरचा हल्ला आहे. म्हणून त्यामुळे प्रवास करताना गाडी जितकी महत्वाची आहे तेवढीच महत्वाची आहे तुमची सतर्कता. त्यामुळे लक्षात ठेवा, असा काही प्रकार घडल्यास 112 नंबरला फोन करा, हायवे अथॉरिटीजला फोन करा, पण डगमगून जाऊ नका. हा इशारा तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ. जे या रस्त्याने प्रवास करत असतात त्यांच्यासाठी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.